नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 हनुमान जयंती कधी आहे? 1 एप्रिल की 2 एप्रिल? पूजेसाठी मुहूर्त कोणता? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रामनवमीनंतर काही दिवसांनीच आपण हनुमान जयंती आपण साजरी करत असतो. तर पंचांगानुसार हनुमान जयंती ही आपण चैत्र पौर्णिमेला आपण साजरी करत असतो. तर अशी ही हनुमान जयंती कधी आहे? पूजा करण्यासाठी मुहूर्त कोणता आहे? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रभू रामांचे परमभक्त, वायुपुत्र, महान वीर आणि पराक्रमी हनुमानजी यांचा जन्म प्रभू रामांना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी झाला होता. हनुमानजींच्या जन्माच्या वेळी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला चित्रा नक्षत्र आणि वार मंगळवार, सूर्य, मंगळ आणि गुरु शुभ स्थितीत असताना अशा ह्या शूर हनुमान हा भगवान शिवाचा अवतार म्हणूनच त्यांना आपण रुद्र अवतार असे म्हणत असतो. त्यानेच भगवान रामाला संकटातून मुक्त केले, म्हणूनच आपण हनुमान यांना आपण संकटमोचन असेही म्हणतात. त्यांनीच लंकेच्या अग्निकांडाच्या वेळी शनिदेवाचे दुःखही दूर केले. त्यांनीच रावणाच्या कैदेतून सीतामातेला मुक्त केले. तो अत्यंत ज्ञानी आणि हुशार होते. त्यांनी सूर्यदेवाकडून शिक्षण घेतले होते. असे हे हनुमान परमभक्त, राम यांचे परमभक्त हनुमान यांची हनुमान जयंती आपण कधी साजरी करायची याची माहिती आता आपण पाहूया. तर हनुमान जयंतीचा पवित्र सण हा चैत्र पौर्णिमा याचा प्रारंभ कधी होतो हे पहिल्यांदा आता आपण पाहूया. तर पंचांगानुसार 2 एप्रिल रोजी, तर पंचांगानुसार पौर्णिमेची सुरुवात ही 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 होत आहे. म्हणजे 1 तारखेला सकाळी 7:06 पौर्णिमेचा प्रारंभ होतो आणि 2 एप्रिलला सकाळी 7:41 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही आपण 2 एप्रिलला साजरी करणार आहे. कारण 1 एप्रिलला 7:06 पौर्णिमा लागत आहे. हनुमान जयंती ही आपण पहाटे हनुमानजींचा जन्म हा पहाटे झाला होता आणि पौर्णिमा ही 1 तारखेला 7:06 चालू होते. त्यामुळे आपण 1 एप्रिलला आपण हनुमान जयंती साजरी न करता आपण 2 एप्रिललाच आपण हनुमान जयंती आपण साजरी करणार आहे. तर 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीसाठी सकाळची शुभ वेळ ही 6:10 ते 7:44 ही शुभ वेळ आहे. या वेळेसच आपण हनुमान जयंती आपण साजरी करायची आहे. जे काही लोक कारणास्तव हनुमान जयंतीची पूजा सकाळी जर करू शकत नसतील तर त्यांनी सायंकाळी पूजा केली तरी चालेल. त्यासाठी सायंकाळीचा मुहूर्तसुद्धा 6:39 ते 8:06 दरम्यान हनुमान जयंती आपण साजरी केली तरी चालेल. कारण हा मुहूर्त हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्यामुळे या वेळेत आपण सायंकाळीसुद्धा आपण हनुमान जयंती आपण साजरी केली तरी चालते. त्यानंतर दुसरा मुहूर्त आहे 2 एप्रिललाच रात्री 8:06 ते 9:32 ही सामान्य मुहूर्त आहे. हा सुद्धा सर्वात शुभ वेळ आहे. या वेळेसुद्धा आपण हनुमान जयंती आपण साजरी केली तरी चालते. तसेच आपण 2 एप्रिलला सुद्धा ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळेसुद्धा म्हणजे त्या ब्रह्ममुहूर्ताचा शुभ वेळ ही पहाटे 2 एप्रिलला पहाटे
4:38 ते 5:24 हा ब्रह्ममुहूर्त आहे. या वेळेसुद्धा आपण हनुमान जयंती आपण साजरी केली तरी चालते. तसेच 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता ते 12:50 हा अभिजित मुहूर्त आहे, चालते. 2 एप्रिलला उदय तिथीनुसार आपण हे तुम्हाला शुभ वेळ दिलेले आहेत. तर या शुभ वेळेतच आपण हनुमान जयंती आपण साजरी केली तरी चालते. ह्या शुभ मुहूर्तावरच हनुमान जयंती आपण साजरी करा. तसेच दुर्योग आणि हस्त नक्षत्रात सुद्धा आपण हनुमान जयंती साजरी केली तरी चालते. म्हणजेच या 2026ला हनुमान जयंती ही ध्रुवयोग आणि हस्त नक्षत्रावर सुद्धा आपण साजरी करता येते. तर असा हा ध्रुवयोग हा पहाटेपासून ते दुपारी 2:20 आहे. म्हणजे पहाटे 2 एप्रिलला पहाटेपासून ते दुपारी 2:20 ही ध्रुवयोग आहे. त्यानंतर व्याघात योग होईल. त्या दिवशी आपण सकाळपासून ते सायंकाळी 5:38 हस्त नक्षत्र प्रभावात आहे. त्यानंतर चित्रा नक्षत्र येते. ध्रुवयोग हा अतिशय शुभ योग आहे. तर कोणत्याही स्थिर कामासाठी तो अतिशय शुभ योग असा मानला गेलेला आहे. असा हा ध्रुवयोग आहे. या ध्रुवयोगावर आपण कोणतेही शुभ काम आपण केले तरी चालतात. तर अशी ही हनुमान जयंती आपण सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच आपण साजरी करा. तर अशी ही हनुमान जयंती आपण कुठे साजरी करायची ते आता आपण पाहूया. तर उत्तर भारतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आपण साजरी तिथेही करतात. तर तामिळनाडूमध्ये हनुमान जयंती ही मार्गशीर्ष अमावस्या किंवा आगाहून अमावस्या या दिवशी त्या ठिकाणी ते साजरी करत असतात. तसा हा जन्मदिवस प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. तसेच श्रीरामाप्रमाणेच हनुमान जयंतीसुद्धा आपण आनंदात उत्साहात आपण साजरी करत असतो. तर काही जण हनुमान जयंतीचा उपवाससुद्धा करण्याची पद्धत आहे. तरी हनुमंताचे भक्तांच्या पूजाविधीत सातत्य असते. त्यामुळे हनुमान जयंती असो वा आठवड्यातील शनिवार किंवा मंगळवार तर बजरंग बली की जय असा नारा करत आपण हे हनुमान जयंती आपण सर्वांनी साजरी करायची आहे. आणि आपण हनुमानजींचा आशीर्वाद भरभरून आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या सांगितलेल्या शुभ योगावरच आपण हनुमान जयंती साजरी करा आणि हनुमानजींचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या.